गुड इव्हनिंग फ्रेंड्स. त्रिशाला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी तिला इथे तूप पोळी करून दिली होती खाण्यासाठी. साखर मी तिला शक्यतो देत नाही. त्यानंतर संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून घेतला आणि स्वतःसाठी 1 कप चहा ठेवला आणि तो पिली. संध्याकाळी 7 वाजले होते. बाहेर खूपच अंधार झालेला होता. त्यानंतर मी किचनमध्ये आली आणि भाजी करायला घेतली. तर आज मला करायची होती शेवग्याच्या शेंगांची भाजी. ही भाजी ना मी खूप दिवसानंतर करते, कारण मध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्या खूपच महाग झाल्या होत्या. इतक्या महाग होत्या की आमच्या इथे भाजी मार्केटमध्ये ना त्या कोणी विकण्यासाठी आणत नव्हतं. पण संडेला मला त्या दिसल्या आणि मी त्या लगेच घेतल्या. शेवग्याच्या शेंगांमध्ये ना मी असा एक बटाटा पण टाकत असते, जो की त्रिशाला खूप आवडतो. मी कढईमध्ये असं तेल टाकून घेतलं. त्यानंतर जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, तो छान असा तडतडू दिला. त्यानंतर हळद, लाल तिखट टाकलं. त्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा टाकून आधी छान थोडं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर पाणी आणि मीठ ॲड केलं त्यामध्ये. असं आयुष्यात जे आहेत ना ते सगळेच दिवस ना आपले सारखे नसतात ॲक्च्युली. कारण आज सकाळी माझ्या बाबतीत काहीसं असंच घडलं. आज सकाळीही मी छान असं आवरून स्कूलसाठी निघाली होती, पण खाली पार्किंगमध्ये येऊन बघितलं तर गाडीचं टायरच पंक्चर होतं. म्हटलं ठीक आहे, आपण पायीच जाऊया. स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती राहिलेलं असताना माझे सँडेलही तुटून गेले. त्यानंतर मी मिस्टरांना घरी कॉल करून सांगितलं की मला सँडेल आणून द्या, पण तेही नंतर विसरून गेले सँडेल आणण्यासाठी. त्यानंतर त्रिशा इथे माझ्याजवळ आली आणि ती मला बोलली की मम्मा, मला म्युझिकच्या टीचरने एक सॉन्ग शिकवलं आहे, तर मी तिला ते बोलून दाखवू का? तर ती ते सॉन्ग बोलत होती. मैं जहाँ रहूँ वहाँ याद रहे तू ए वतन मेरे वतन. वतन नाही ग, वतन. तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से. तिचं ना जितकं म्हणजे इंग्लिश स्ट्रॉंग आहेत ना तितकं मराठी इतकं स्ट्रॉंग नाही आहे तिचं. काना, मात्रा, वेलांटी, उकार सर्वच ती विसरत असते मराठीमध्ये. इंग्लिश छान आहे तिचं. त्यानंतर मी इथे बाहेर कपडे टाकलेले होते, ते फोल्ड करण्यासाठी घेतले. तर असा काही होता माझा आजची मॉर्निंग आणि इव्हिनिंग. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.